राज्याच्या 5 मिनिटात विशेषतः पुरवणी मागण्याच्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी घेतलं आणि कालच मी जवळपास 21,992 कोटीच्या पुरवणी मागण्या आता बस त्या ठिकाणी मांडलेल्या होत्या। अध्यक्ष महोदय, यामध्ये विरोधी पक्षांनी जवळपास 16 वेगवेगळ्या विभागाच्या बद्दल आम्हाला चर्चा करायची, 6 वाजता गिलोटीन असल्यामुळे 4 तास त्यांना देण्यात आले, 2 तास आम्हाला उत्तराला देण्यात आले। अध्यक्ष महोदय, त्याच्यामध्ये आमच्याही सत्ताधारी पक्षाच्या काही सन्माननीय सदस्यांना त्याबद्दलची भूमिका मांडायची होती, परंतु आजच आपल्याला अधिवेशन संपायचं असल्यामुळे त्यांनी पण त्यांच्या मागणीला मुरड घातली आणि सुधीर मुनगंटीवार साहेबांनी सुरुवात केली, त्याच्यानंतर देवेंद्र फडणवीस साहेब बोलले, त्याच्यानंतर आशिष शेलार साहेब बोलले, मधी चंद्रकांत दादा पाटील बोलले, अशा सगळ्यांनी आपली आपली मतं इथं मांडण्याचा प्रयत्न केला। अध्यक्ष महोदय, भुजबळ साहेब इथं सिनियर नेते आहेत, आम्ही देखील 30-30 वर्ष या सभागृहामध्ये काम करतोय। माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण सभागृहात आहे, परंतु पुरवणी मागण्याच्या संदर्भामध्ये पुरवणी मागण्या सोडून एवढी वेगळी चर्चा मी तर पहिल्यांदा सभागृहामध्ये ऐकलेली। तो त्यांचा अधिकार आहे, लोकशाहीमध्ये ह्या गोष्टी चालतात, परंतु हे सगळं करत असताना हे का घडतंय तर संपूर्ण जगावर, संपूर्ण देशावर, संपूर्ण राज्यावर, परिसरावर कोरोनाचं सावट आहे। ज्यावेळेस विरोधी पक्ष आता समोर बसलेला आहे, त्यांचा पक्ष केंद्रामध्ये सत्तेवर आहे, पूर्ण बहुमत लोकसभेमध्ये त्या पक्षाचं आहे, भारतीय जनता पक्षाचं। तिथं तर देशाच्या पंतप्रधानांनी ह्यावेळेस पण पार्लमेंटचं अधिवेशन घेतलं नाही, अर्थात तो त्यांचा विषय आहे, पण कशामुळे घेतलं नाही? कारण मागच्या अधिवेशनाच्या काळामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या खासदारांना, मंत्र्यांना तिथं कोरोनाची लागण झाली आणि त्याच्यातनं काही जणांना देश पातळीवरच्यांना स्वतःचा जीव देखील गमवावा लागला। सर्वसामान्य जनता देखील ह्याच्यामध्ये मृत्युमुखी पडलेली आहे। कालच आपण सभागृहामध्ये आपले सन्माननीय माजी सदस्य भारत भालके साहेबांना त्या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण केली आणि त्याच्यामुळे एक वेगळ्या प्रकारचं संकट आहे। अशा प्रकारच्या संकटाशी मुकाबला करत असताना मगाशी सन्माननीय सदस्य आशिष शेलार साहेबांनी जे सांगितलं, फिजिकल डिस्टन्स ठेवणं, मास्क वापरणं, सॅनिटायझर वापरणं, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात। अध्यक्ष महोदय, आज बोलताना जवळपास सर्व सन्माननीय मान्यवरांनी एक भूमिका मांडली की कोरोनाच्या काळामध्ये राज्य सरकारने जेवढं तिथं लक्ष द्यायला पाहिजे तेवढं लक्ष दिलं गेलं नाही। आज सार्वजनिक आरोग्य खात्याचे मंत्री या नात्याने त्याच्याबद्दल स्वतः राजेश टोपे साहेब त्या ठिकाणी भूमिका मांडतील, पण अध्यक्ष महोदय, मी आपल्याला सांगू इच्छितो, ज्यावेळेस मार्च 16च्या दरम्यान एक दुबईमधनं प्रवासी आले आणि त्यांना घेऊन पुण्याचा एक ड्रायव्हर पुण्याला तो घेऊन गेला, त्याच वेळेस पहिला पेशंट त्या ठिकाणी आपल्याला पुण्यामध्ये मिळाला आणि नंतर ते इतकं वाढत गेलं, राज्यकर्ते कुणी असले, देश पातळीवर असू द्या, राज्य पातळीवर असू द्या, तर कुणालाच आपल्या देशामध्ये, आपल्या राज्यामध्ये अशा प्रकारचं कुठला तरी भयंकर संकट हे येता कामा नये, हीच भूमिका सगळ्यांची त्या ठिकाणी राहणार। आणि त्याच्यामुळे हे संकट आल्यानंतर एकदम लॉकडाऊन देखील पुकारला गेला, त्याची गरज होती, त्याच्यातही कुणी भारताच्या देशातल्या जनतेने राजकारण केलं नाही, सगळ्या राज्यांनी प्रतिसाद दिला, जनतेने प्रतिसाद अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी दिला। परंतु या सगळ्या गोष्टी घडत असताना एक गोष्ट आपण बघितली की कोविडच्या संकटाच्या काळामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली या राज्याचे आरोग्यमंत्री असतील, राज्यामध्ये आमचे गृहमंत्री असतील, वैद्यकीय शिक्षण मंत्री असतील, राज्यातील डॉक्टर्स असतील, नर्सेस असतील, पॅरामेडिकल स्टाफ असेल, फार्मासिस्ट असतील, सफाई कर्मचारी असतील, आमच्या ग्रामीण भागामध्ये काम करणारे आशाताई असतील, अंगणवाडी सेविका असतील, वैद्यकीय अधिकारी कर्मचारी, विशेषतः आपला पोलीस विभाग असेल,
शासकीय निमशासकीय स्थानिक स्वराज्य संस्थांचे कर्मचारी असतील आणि स्वयंसेवी संस्थांच्या कार्यकर्त्यांनी देखील आणि सर्व बाजूच्या दोन्ही बाजूच्या सन्माननीय लोकप्रतिनिधींनी देखील जीवाची जोखीम पत्करून त्या ठिकाणी काम केलं. नागरिकांनी चांगलं सहकार्य केलं आणि त्यामध्ये राज्यातल्या जनतेला कोरोनापासून वाचवण्याच्या करता लढलेल्या सर्व कोरोना योद्ध्यांचं मी या निमित्तानं अभिनंदन करतो, त्यांच्या मनापासून आभार मानतो. तसंच ज्यांनी स्वतःचा जीव याच्यामध्ये गमावलेला आहे त्यांनाही सर्वांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. आज अध्यक्ष महोदय, राज्यामध्ये कोरोनाची संख्या कमी होतीये. सरकार आणि जनता मिळून एक चांगल्या प्रकारचं काम करते. सुधीर मुनगंटीवार साहेबांनी आरोप केला की सरकार कोविडमध्ये हतबल आहे. कुठं हतबल आहे? अध्यक्ष महोदय, ज्या ज्या वेळेस पंतप्रधान व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या द्वारे देशातल्या सर्व मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधत होते त्यावेळेस आपल्या राज्याची भूमिका देखील मुख्यमंत्री महोदय पंतप्रधानांना व्यवस्थितपणे सांगत होते. सुरुवातीला देश पातळीवर सगळ्या गोष्टी देण्याचा प्रयत्न केंद्र सरकारने केला आणि ती गरज होती. त्याच्यामध्ये व्हेंटिलेटर्स असतील, पीपी किट्स असतील, मास्क असतील, अनेक गोष्टी त्यांनी पुरवल्या. परंतु नंतर त्यांनी स्वतः सांगितलं केंद्राने की आता ज्या त्या राज्यांनी हा खर्च करावा. अध्यक्ष महोदय, संकट तर मोठं होतं, एकदम आपलं उत्पन्न पण एक कमी झालेलं होतं आणि असं असताना कोविड काळामध्ये त्या ठिकाणी रस्त्यावर उतरून वेगवेगळ्या पद्धतीनं काळजी घेण्याच्या करता स्वतः देशाच्या पंतप्रधानांनी देखील घंटानाद करायला सांगितला, थाळीनाद करायला सांगितला. कोविडच्या काळात मोर्चे काढणाऱ्यांना थांबवण्याच्या करता त्या ठिकाणी प्रयत्न केला गेला. अध्यक्ष महोदय, ह्याच्यामध्ये मंदिरं देखील बंद होती. मंदिरं सुरू करण्याच्या करता देखील राजकारण केलं. काही वेळेस विरोधी पक्ष नेते सांगतात, त्यांचे सहकारी सांगतात राजकारण करायचं नाही, परंतु त्यांच्याच पक्षाच्या काही सन्माननीय सहकार्याने राजकारण केलं. अध्यक्ष महोदय, कुणाला मंदिरं किंवा कुठली धार्मिक स्थळं आहेत ती उघडायला कुणाला नाही आवडणार, पण लोकल सुरू करत असताना, बाकीचे सगळे बसेस सुरू करत असताना, शाळा कॉलेजेस सुरू करत असताना सगळ्या गोष्टीला काही मर्यादा होती आणि टप्प्याटप्प्याने लग्न कार्य असतील, बाकीच्या सगळ्या गोष्टी असतील त्या सुरू करण्याचा प्रयत्न अध्यक्ष महोदय आपण केला. त्याच्यामध्ये मगाशी आरोप करण्यात आला की बाबा तुम्ही त्यांना अनुकंपा तत्वावर नोकरी का देत नाही. अध्यक्ष महोदय, विमा ताबडतोब विमाला लगेच कुणी प्रतिसाद देईना तरी देखील सरकार थांबलं नाही. स्वतःच्या तिजोरीतनं एखादी व्यक्ती कोरोनाच्या काळामध्ये काम करत असताना मृत्युमुखी पडली तर त्यांच्या कुटुंबियांना 50 लाख रुपये देण्याचा निर्णय त्या ठिकाणी झाला. त्याची अंमलबजावणी अध्यक्ष महोदय आपण त्या ठिकाणी केली आणि अशा पद्धतीनं आपण पुढं जात राहिलो. त्याच्यामध्ये अजून पण ते संकट आहे. कालच बिल गेट्स सारख्या व्यक्तीने सांगितलंय की 4-6 महिन्यामध्ये असं का कोरोनाचं संकट जगावर येईल की कितीतरी लोकांना स्वतःचा जीव गमवावा लागेल, असं बिल गेट्सने सांगितलं. आपण टीव्ही मध्ये पेपरमध्ये वाचलंय. अध्यक्ष महोदय, इतके दिवस सभागृहात काम करत असताना आपण अमेरिका सारखे महासत्तेचा उदाहरण द्यायचो, युरोपचं उदाहरण द्यायचो, किती पुढे गेले किती पुढे गेले, काय त्यांची अवस्था झाली. इंग्लंडला 2-2दा लॉकडाऊन करावा लागला. अशाही गोष्टी त्या ठिकाणी घडल्या ना, त्याच्यावर राज्याच्या प्रमुखांना अशा प्रकारचं संकट येतं त्यावेळेस थोडंसं भान ठेवून कुठल्याही परिस्थितीमध्ये आतताईपणा होता कामा नये. उद्या जर काही निर्णय घेतला आणि तो अंगलट आला की पुन्हा विरोधकच म्हणणार बघा यांना कळत नव्हतं का थांबायचं. तो सक्सेस झाला तर आम्हीच म्हणत होतो उघडा म्हणून बरं झालं, असं दोन्ही बाजूंनी बोललं जातं. माझी सभागृहाला या निमित्तानं विनंती आहे की कोरोनाच्या बाबतीमध्ये खूप काही चांगल्या गोष्टी, माझं कुटुंब माझी जबाबदारी किंवा आता इथं आरोप झाले, इथं सांगण्यात आलं, स्वतः साठम साहेबांनी इथं सांगितलं, मला वाटतं शेलार साहेब पण त्याच्याबद्दल बोलले की जम्बो हॉस्पिटल बद्दल भ्रष्टाचाराचे आरोप केले. अध्यक्ष महोदय, मी स्वतः पुण्याचा पालकमंत्री आहे. पुण्यामध्ये देखील पिंपरी चिंचवडला पुणे महानगरपालिकेमध्ये 2 ठिकाणी आम्ही जम्बो हॉस्पिटल केली. 2 हॉस्पिटल ॲटो क्लस्टरला आणि बाणेरला मी आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनीच
आपण दोघांनीच त्याचं उद्घाटन त्या ठिकाणी केलं. त्याच्यामध्ये मी कुठेही तिथं राजकारण आणलं नाही. राज्य सरकारचा निधी, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आज क्लिअर भाजपच्या ताब्यात आहे, परंतु ही कुणाच्या ताब्यात आहे हे बघून चालत नसतं. पुणे महानगरपालिकामध्ये क्लिअर भाजपचे बहुमत आहे, तरी देखील आम्ही सगळ्यांना, महापौरांना, तिथल्या आयुक्तांना सगळ्यांना विश्वासामध्ये घेऊन तिथं काम करण्याचा प्रयत्न त्या बाबतीमध्ये केला. आणि हे सगळं करत असताना आम्हाला दिल्लीची टीम मधून अजून जी यायची ते सांगायची की पुढे तुमचे इतक्या पट्टीमध्ये पेशंट वाढणार आहेत आणि ते पेशंटची संख्या बघितल्यानंतर आपले हॉस्पिटल कमी पडतील, त्याच्याकरता जम्बो हॉस्पिटलची व्यवस्था केली गेली पाहिजे, बेड्स तिथे दिले गेले पाहिजे. तुमच्या माझ्या राज्यातल्या कुठल्याही जनतेवर बेड्स उपलब्ध नाही म्हणून त्याला व्यवस्थितपणे ट्रीटमेंट देता येत नाही, अशी वेळ येऊ नये याकरता ही सगळी त्या ठिकाणी धाडसाने निर्णय घेतले गेले. आणि त्याबद्दल आता ते म्हणतायत की खाली होती. अरे जर गर्दी जास्त झाली असती तर यांना कोणी अडवलं होतं का नाही? त्यांनी जम्बो हॉस्पिटल केली म्हणून आरोप केला असता. ऑक्सिजन कमी पडला. अध्यक्ष महोदय, मी आपल्याला सांगतो, आम्ही सगळ्यांनी मंत्रिमंडळात निर्णय घेतला, एकूण जो ऑक्सिजन तयार होतो त्यातला 80% ऑक्सिजन हॉस्पिटलला द्यायचा आणि फक्त 20% ऑक्सिजन त्या इंडस्ट्रीला द्यायचा. अध्यक्ष महोदय, त्या काळामध्ये वेल्डिंग आणि बाकीचं सगळं बंद झालं. आम्हाला सगळे म्हणायला लागले आम्हाला काही ऑक्सिजन मिळेना. आम्ही त्यांना सांगितलं पहिलं माणसाचा जीव वाचणं हे महत्वाचं आहे आणि नंतर इंडस्ट्रीच्या बाबतीत जरा 2 दिवस उशिरा ते काम झालं तरी काही बिघडत नाही. अशा प्रकारे, कारण कधीच असं वाटलं नाही की एवढा ऑक्सिजन लागेल, एवढे व्हेंटिलेटर्स लागतील, एवढे बेड्स त्या ठिकाणी लागतील. आणि त्यामुळे आपण ही कामं करत गेलो. कामं करत असताना नंतर थोडंसं ते आटोक्यात आल्यामुळं माझ्या इकडे पण पुण्यामध्ये हॉस्पिटल त्या ठिकाणी जम्बो हॉस्पिटल खाली राहिली. पण कधी कुठली वेळ सांगू देत नसते, त्याकरता आपण खबरदारी म्हणून राज्य सरकार, महानगरपालिका, काही एनजीओस ह्या सगळ्यांनी मिळून अशा प्रकारची भूमिका घेतलेली होती. ही सभागृहातल्या सर्व सदस्यांनी लक्षामध्ये घ्यावं. आणि जे आरोप करताय तिथं असं झालं, तिथं तसं झालं. सॅनिटायझरच्या बाबतीमध्ये मी सांगतो, इथं काही जण साखर कारखान्याशी संबंधित आहेत, ज्यांचे डिस्टिलरीचे प्लांट आहेत, त्यांना आपण सॅनिटायझर त्या ठिकाणी निर्माण करायला सांगितलं, त्यामुळे सॅनिटायझरचे रेट कमी झाले. अध्यक्ष महोदय, सुरुवातीला 1000 रुपये पर लिटर सॅनिटायझर होतं आणि नंतर साखर कारखान्यांना परवानगी दिल्यावर ते 250 रुपये, 250, 200, 150, 100 पर्यंत आले बागडे साहेब. परंतु विक्रीला कस्टमरच्या हातात जाईपर्यंत 150-200 ला तो मिळत होते. म्हणजे जे जे करता येईल ते करण्याचा प्रयत्न मुख्यमंत्र्यांनी केला, महाविकास आघाडीच्या सरकारने केला. आम्ही तर सगळ्यांनी त्याच्यामध्ये हा निर्णय घेतला की आता कोरोनाचं संकट आहे, आपल्याकडे निधी कमी आहे. मगाशी निधीच्या बद्दल सन्मान्य मुनगंटीवार साहेबांनी काही भूमिका मांडली, पण आम्ही सार्वजनिक आरोग्य विभाग, मगाशी देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगताना सांगितलं की राजेश टोपेंना निधी मिळाला नाही. 6 डिपार्टमेंटला आम्ही निधी दिला. एक सार्वजनिक आरोग्य विभागाला कट लावला नाही, त्यांना पाहिजे तो निधी दिला. वैद्यकीय शिक्षणाला निधी दिला, अन्न नागरी पुरवठ्याला निधी दिला, मदत पुनर्वसनला निधी दिला आणि पोलीस खात्याला निधी दिला. ह्या 5-6 ठिकाणी आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये अध्यक्ष महोदय, जरी पैशाची कमतरता होती, टॅक्स येत नव्हता, सगळी अर्थव्यवस्था ठप्प झालेली होती, असं असताना देखील आपण त्या बाबतीमध्ये हे काम करून दाखवलं. त्यामध्ये मगाशी बोलत असताना मुनगंटीवार साहेबांनी सांगितलं कर्ज काढा, केंद्राचे पैसे येतील ना, कुठं गेलेत, काय घाई आहे. अध्यक्ष महोदय, तसं नसतं. ज्या त्या गोष्टी ज्या त्या वेळी झाल्या तरच महत्वाचं असतं. आपण खूप जण शेतकरी आहोत, वापसा उडाल्यानंतर पेरून काही चालत नाही. तसं जेव्हा पैशाची गरज असते त्यावेळेस ते पैसे आले तर ती गरज भागवली जाते. ही पण गोष्ट अध्यक्ष महोदय आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी लक्षामध्ये घेतली पाहिजे. आणि हे सगळं करत असताना आम्ही त्याच्यामध्ये केंद्र सरकार, मला सभागृहाच्या ह्या चर्चेच्या माध्यमातून, पुरवणी मागण्यांच्या चर्चेच्या माध्यमातून सांगायचंय की आज देखील केंद्राकडनं आजच्या घडीला जो आपला हिस्सा यायला पाहिजे त्याच्यामध्ये 30,537 कोटी 62 लाख अजूनही केंद्राने दिलेले नाही. अध्यक्ष महोदय, पवार साहेबांचे सर्वांशी चांगले संबंध आहेत. परवाच 3 दिवसापूर्वी पवार साहेबांनी मला विचारलं की तू जरा अधिकाऱ्यांशी चर्चा करून एक्झॅक्ट किती आकडा बाकी आहे
वेळ पडली तर मी वरिष्ठांशी दिल्लीमध्ये बोलतो आणि हे पैसे कसे लवकर येतील ते त्या ठिकाणी पाहतो. अध्यक्ष महोदय, एवढी मोठी रक्कम जी स्वतः मुनगंटीवार साहेबांनी इथंच बोलत असताना वन टॅक्स वन नेशनच्या वेळेस जीएसटी कर आला त्याही वेळेस केंद्राने सांगितलं होतं की सगळ्यांना एवढी रक्कम 2022 पर्यंत मिळत राहील अशा पद्धतीने शब्द दिलेला होता. सभागृहामध्ये देखील, लोकसभेमध्ये देखील, पार्लमेंटमध्ये अध्यक्ष महोदय तशा प्रकारचा शब्द त्या ठिकाणी दिलेला होता. त्या कायद्यातली तरतूद आहे, कायदाही करत असताना ते मुद्दाम कायद्यात त्याचा अंतर्भाव केला. पण अध्यक्ष महोदय, आज पण ती रक्कम मिळण्याच्या करता कदाचित त्यांच्या पण अडचणी असतील, परंतु हा निधी एवढा कमी आला आणि शिवाय अप्लाई टॅक्स त्या ठिकाणी जो मिळायला पाहिजे तो मिळत नाही. सुरुवातीला आम्ही 1 महिना पहिला चतुर्थ श्रेणी आणि क्लास 3 आणि क्लास 4 वाल्यांना पेमेंट त्या ठिकाणी केलं. क्लास 1 आणि क्लास 2 वाल्यांना आम्ही त्या ठिकाणी थोडंसं थांबवलं, 50% रक्कम दिली आणि आपण सगळे लोकप्रतिनिधी याच्यामध्ये 30% कट त्यांना लावला. सगळ्यांनी मनाचा मोठेपणा दाखवून तो मान्य केला. आणि अध्यक्ष महोदय, या सगळ्या गोष्टी करत असताना आज देखील आपण 70% रक्कम त्या ठिकाणी घेतोय. पण नंतर कधी राज्य सरकारचा, जसं सकाळी त्यांनी सांगितलं, 12,000 कोटी रुपये पेन्शन आणि पगाराला जातात, तो 1 रुपया कधी थकवला गेला नाही. त्यांनाही वेळच्या वेळेला जो काही त्यांचं मानधन असेल, पेन्शन असेल ते मिळालं पाहिजे अशा प्रकारची भूमिका राज्य सरकारने घेतली. अध्यक्ष महोदय, हे सगळं करत असताना बाकीच्या बाबतीमध्ये थोडासा जितकी काटकसर करता येईल ती केली. आम्ही स्थानिक विकास निधी 3 कोटी आमदार निधी असतो, 2 कोटी होता तो 3 कोटी त्याला कट लावला नाही. अध्यक्ष महोदय, 9,500 ते 10,000 कोटी रुपये डीपीसी ला जातात, त्याला अध्यक्ष महोदय आम्ही त्या ठिकाणी कट लावला नाही. अध्यक्ष महोदय, डोंगरी विकास निधी त्याला आम्ही कट लावलेला नाही. असा वेगवेगळ्या प्रकारे जो ग्रामीण भागामध्ये काम करत असताना पहिल्याच टर्मला अनेक आमदार निवडून आलेले आहेत, काही दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या, 5व्या, 6व्या, 7व्या टर्मचे आहेत, परंतु ही नवी 5 वर्षाच्या करता निवडून आलेली टीम आहे. त्याच्याकरता देखील आम्ही ह्या सगळ्या थोडंसं ओढाताण असताना देखील अध्यक्ष महोदय त्याच्यामध्ये हा सगळा कसरत तारेवर. MNS न्यूज देखो, सोना चांदी जीतो। सोमवार से रविवार में बताए जाने वाले न्यूज में पूछे गए 3 सवाल का सही जवाब भेजे और सोना चांदी जीते। मोबाइल से व्हाट्सएप नंबर पर अपना सही जवाब टाइप करें MDSCJ और पूछे गए सवाल का सही जवाब इस नंबर पर भेजें 9552838179।